गोड खाण्याची इच्छा आहे, परंतु तो पदार्थ तळलेलाही नको आहे आणि साखर घातलेला सुद्धा नको आहे. तर अशा वेळेला तुम्ही उकडलेली तांदळाच्या पिठाचीच परंतु केळीच्या पानावर बनवलेली आणि मस्त अशी वाफवलेली ही पातोळी नक्की ट्राय करा. झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी ही पातोळी खायलासुद्धा खूप छान लागते. हा एक कोकणी पदार्थ आहे. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे पातोळी बनवण्यासाठी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि किसून गूळ घेतलेला आहे, थोडंसं तूप आणि वेलची पावडर. सगळ्यात अगोदर एका भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी मिक्स करणार आहे. 2 वाट्या तांदळाच्या पिठीसाठी इथे आपल्याला 2 वाटी इतकं प्रमाण लागणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा भरून तूप घ्यायचं आहे. आता या मिश्रणाला चांगली खळखळून एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे दूध न वापरता दोन्ही वाटी पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल, परंतु दूध घातल्यामुळे पातोळी एकदम पांढरी शुभ्र राहते आणि थंड झाल्यावर सुद्धा ती वातड होत नाही, अगदी मऊ लुसलुशीत राहते. आता एका पसरट डिशमध्ये इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. उकड काढण्यासाठी एकदम सोपी ही पद्धत आहे. अजिबात पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. दुधाला चांगली खळखळून अशी उकळी आली की दूध आपण या पिठामध्ये ओतायचं आहे. दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता हे दूध मी पिठामध्ये ओतून घेते. दूध घातल्यामुळे ही पातोळी जी आहे अगदी मऊ लुसलुशीत होते आणि थंड झाली तरीसुद्धा अजिबात वातळ होणार नाही, अगदी मऊ राहते. पातोळीच्या पारीची चवसुद्धा खूप छान होते, त्यामुळे थोडंसं दूध यामध्ये मिक्स जरूर करा. पीठ आता व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सगळं पीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल आणि याची उकड निघेल अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं. उकडीचे मोदक बनवताना आपण तांदळाचं पीठ जसं उकडून घेतो ना, अगदी तसंच हे पीठ उकडून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी 5 ते 7 मिनटं झाकून ठेवते, म्हणजे छान त्याची एक उकड तयार होईल. तोपर्यंत याचं आपण सारण तयार करून घेऊया. इथे मी 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. थोडंसं तूप गरम झालं की त्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे. पातोळीसाठी ओलं खोबरंच वापरायचं आहे. एखादा मिनिट खोबरं तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मिनिटभर खोबरं परतून झालं की त्यामध्ये त्याच वाटीने पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. तर गूळ छान विरघळेपर्यंत यामध्ये मिक्स करायचा, म्हणजे खोबऱ्यामध्ये त्याचं पूर्णपणे गूळ हा मुरला जाईल. गुळामुळे पातोळीला खूप छान अशी चव येते. आपण मोदकचं जे सारण बनवतो अगदी तसंच याचं सारण बनवायचं आहे, कोणतीही वेगळी पद्धत नाही. पातोळीचं सारण आणि मोदकचं सारण सेमच असतं. गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यामध्ये भाजलेली खसखस 1 चमचा घालायची आणि त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालायची. आता खसखस घातल्यानंतर अजून एखादा मिनिट छान हे परतून घ्यायचं, म्हणजे पातोळीसाठी लागणारं हे सारण आहे ते तयार होईल. तयार झालेलं सारण एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. हे सारण गरम भांड्यामध्येच नाही ठेवायचं, म्हणजे पॅनमध्येच नाही ठेवायचं, त्यामुळे सारण कडक होईल. आता 10 मिनटं झालेली आहेत आणि तांदळाची उकडसुद्धा व्यवस्थित अशी वाफवलेली आहे. आता ही उकड एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी ही उकड मळता येईल. उकड अजूनही गरम आहे, त्यामुळे हातानं मळणं शक्य होत नाही. तर एका पेल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं थोडंसं घासून घ्यायचं, म्हणजे हे पीठ मळण्यासाठी थोडंसं सोपं होईल. पीठ मळताना एक्स्ट्रा पाणी घालायची अजिबात गरज लागणार नाही, कारण प्रमाण व्यवस्थित घेतलं तर उकडसुद्धा अगदी व्यवस्थित निघते. उकड काढण्यासाठीचं जे प्रमाण आहे ते जितकं पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी आणि दूध वापरायचं आहे. आता ही उकड थोडीशी थंड झालेली आहे, त्यामुळे हातानेही आपण मळू शकतो. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा मग थोडासा हात पाण्यात बुडवून घ्यायचा आणि हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं. अगदी एकजीव होईल आणि थोडासा याला चिकटपणा येईल अशा पद्धतीत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर अगदी 3 ते 4 मिनटं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. अगदी मऊसूत असं हे पीठ तयार होतं. पीठ व्यवस्थित नाही मळलं गेलं तर पारीला चिरा पडतात, त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं. यामध्ये एक्स्ट्रा पाणी अजिबात घालायचं नाही. फक्त पीठ गरम असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हातावर अशा पद्धतीने एक गोळा तयार करून बघायचा. अगदी मऊसूत पेढ्यासारखा हा गोळा तयार झाला म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलंय.
आता 2 ते 3 गोळे होतील इतकं पीठ मी साईडला काढून घेतलं आहे आणि बाकीचं पीठ असंच आपण झाकून ठेवणार आहे। त्यासाठी एक सुती कपडा पाण्यामध्ये भिजवून पीठ झाकून ठेवायचं आणि साईडला घेतलेलं जे पीठ आहे ते अजून एकदा थोडंसं मळून घ्यायचं। त्यामुळे जी पारी बनणार आहे त्याला चकाकी खूप छान येते आणि पारी एकदम मऊसूत बनते। आता पारी बनवण्यासाठी जितका गोळा लागणार आहे तितका गोळा हातावरती घ्यायचा। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला अजिबात चिटकत नाही। आणि आता या गोळ्याचा आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। पारी लाटण्यासाठी इथे केळीच्या पानाचा वापर करायचा आहे। पातोळी ही केळीच्या पानावरती थापायची आहे। केळीचं पान नसेल तर तुम्ही हळदीची पानं वापरू शकता। हळदीच्या पानावर सुद्धा खूप सुंदर अशा पातोळ्या तयार होतात। तर इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत केळीच्या पानाचे। अगोदर केळीच्या पानाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने ही पातोळी थापून घ्यायची आहे। हाताला पीठ चिकटतंय असं जर वाटत असेल तर थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि ही पातोळी थापून घ्यायची। उकड आपण व्यवस्थित मळलेली असली तर हे पीठ हाताला नाही चिटकत। सगळ्या बाजूने एकसारखी ही पातोळी थापून घ्यायची। अगदी पातळ अशी ही पातोळी आपण तयार करू शकतो। पातोळी व्यवस्थित थापून झाली की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे खोबऱ्याचं आणि गुळाचं जे सारण आहे ते भरून घ्यायचं। आपण करंजीमध्ये जसं सारण भरतो तसंच यामध्ये सुद्धा भरायचं आहे, कारण पातोळीसुद्धा अगदी करंजीचा आकार असतो ना त्याच पद्धतीत तयार होणार आहे। पातोळीमध्ये सारण असं आडवं भरून घ्यायचं म्हणजे पातोळी अजिबात फाटणार नाही आणि आकारसुद्धा याला व्यवस्थित येईल। आता एक बाजूने त्याला फोल्ड करायचं आणि त्याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा चिपकवून घ्यायच्या। त्यामुळे अगदी करंजीसारखी ही पातोळी तयार होते। तर बघू शकता त्या पारीला चकाकीसुद्धा किती छान आलेली आहे। आता ही पातोळी याच केळीच्या पानावरती आपल्याला उकडून घ्यायची आहे। केळीचं पान पातोळीला चिटकून राहत नसेल तर अशी छोटी काडी जी असते ती लावून घ्यायची म्हणजे पातोळी अजिबात उचकटून निघणार नाही। आणि एका मोदक पात्रात ही पातोळी ठेवून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने मी दुसरी पातोळीसुद्धा तयार करून घेणार आहे। केळीच्या पानावर असं हाताने थापणं जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर पुढे मी दुसरी पद्धतसुद्धा दाखवलेली आहे अगदी पातळ अशी पातोळी तयार करण्यासाठी। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता असाच पहा। अगदी सोप्या पद्धतीत ही पातोळी अशी तयार होते। त्या केळीच्या पानावर जर तुम्हाला थापून घ्यायची नसेल तर अशा पद्धतीने केळीचं पान एक घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं, एक गोळा तयार करून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं प्रेस करायचं आणि एक प्लॅस्टिकचा जो कागद असतो तो घ्यायचा, त्याच्यावरती झाकून हलक्या हाताने लाटण्याने ही पातोळी लाटून घ्यायची। अगदी पातळ अशी ही पातोळी तयार होते बरं का। ही पातोळी अजिबात फाटतसुद्धा नाही आणि चिटकूनसुद्धा बसत नाही। अगदी पातळ अशी ही तयार होते। कागदसुद्धा अलगद बाजूला निघतो आणि केळीच्या पानाचे जे वण आहेत ना ते पातोळीवरती उमटतात। त्यामुळे अजूनच सुंदर अशी ही पातोळी दिसते। तर अशा पद्धतीने सगळ्या पातोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। आता हे मोदक पात्रामध्ये घालून ह्या पातोळ्या आपण उकडून घ्यायच्या आहेत। त्यासाठी एका कढईमध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे। पाण्याला छान अशी उकळी आली की त्यावरती हे पातोळीचं भांडं ठेवून घ्यायचं। तर अगोदर मी हे झाकण ठेवलं होतं, त्याला एक छोटंसं होल होतं त्यामुळे त्यातून वाफ बाहेर जात होती। त्यामुळे नंतर मी अशी स्टीलची प्लेन प्लेट ठेवली, त्यामुळे वाफ अजिबात बाहेर गेली नाही। अगदी 15 मिनिटं ही पातोळी वाफवून घेतलेली आहे आणि मस्त अशी ही वाफवलेली आहे। अगदी उकडीचे मोदक जसे असतात ना त्याच चवीचे ही पातोळी तयार होते। तर अगदी मस्त अशा ह्या वाफवलेल्या आहेत। तर यानंतर आपण लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि गरमागरम यातून काढून बाजूला घ्यायच्या। तर सगळ्या पातोळ्या मी प्लेटवरती काढून घेतलेल्या आहेत। केळीच्या पानात उकडल्यामुळे केळीचा जो थोडासा स्वाद असतो तो यामध्ये उतरला जातो आणि तुम्ही बघू शकता त्याचा आकारसुद्धा त्यावरती उमटलेला आहे आणि अगदी छान अशी ही पातोळी उकडलेली आहे। याच पद्धतीने हळदीच्या पानातसुद्धा पातोळ्या बनवल्या जातात, त्यासुद्धा अशाच स्वादिष्ट बनतात कारण हळदीचा जो अर्क असतो तो त्यामध्ये उतरला जातो। गरम गरम पातोळीवरती अशी साजूक घरच्या तुपाची धार सोडून ही पातोळी सर्व केली तर खूप छान लागते। अगदी आयत्या वेळी गोड खाण्याची इच्छा झाली आहे परंतु पदार्थ तळलेला नको असेल आणि त्यामध्ये साखरसुद्धा नको असेल तर असा आपला हे पारंपरिक जो पदार्थ आहे केळीच्या पानात बनवलेली मस्त अशी गरमागरम पातोळी। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। साईडचं बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल।